नमस्ते, दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजची ठळक घडामोडी। जत तालुक्याच्या समग्र विकासासाठी जनकल्याण संवाद यात्रा दिनांक 28 तारखेपासून सुरुवात होणार आहे। या संवाद यात्रेचा मूळ उद्देश तालुक्यातील आर्थिक, औद्योगिक, महिलांचे जे समस्या आहेत त्या आणि प्रशासकीय समस्या यासह सर्व सामाजिक समस्या जाणून घेऊन त्यावर एक व्हिजन डॉक्युमेंटरी तयार करून त्या समस्या येत्या 5 वर्षांमध्ये मिटवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे। त्यासाठी तालुक्यातील सर्व जनतेने उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या अडीअडचणी मांडाव्यात आणि प्रत्येक गावात जात असताना सर्वांना भेटून सर्वसामान्य लोकांशी संवाद साधून महाराष्ट्र राज्यातील महायुती सरकारच्या ज्या योजना आहेत, ज्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही अशा अनेक महत्त्वपूर्ण योजना आहेत ते जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा जनकल्याण संवाद यात्रा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने नियोजित केला आहे। जनकल्याण संवाद यात्रा येत्या 28 जुलैपासून तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमरी येथून सुरुवात होणार आहे। ते एकोंडी लास्ट पॉइंट असणार, तिथून जतला सांगता यात्रा होणार आहे। जनकल्याण संवाद यात्रेचं उद्दिष्ट जे सर्वसामान्य लोकांच्या आजपर्यंत गेल्या 75 वर्षे स्वातंत्र्य मिळाल्यापासून कुठलंही विकासाचं काम झालेलं नाही। आजपर्यंत फक्त पाण्यावर राजकारण करत आलेले आहे। सर्वसामान्यांचे प्रश्न कुठले सुटले नाही। त्याच्यासाठी ही तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली उमदीपासून सुरुवात होणार आहे 28 तारखेपासून ते सर्वसामान्य शेतकरी, कामगार प्रत्येक गावामध्ये तिथील काही अडीअडचणी आहेत त्याच्यासाठी ही संवाद यात्रा आहे। त्याच्यासाठी प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत जिथं मजूर काम करत असेल तिथं सुद्धा जाऊन संवाद साधण्याचा हा उद्देश आहे। हा सर्व संवाद यात्रा संपल्यानंतर हे जे विजन तयार होणार आहे ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी ही संवाद यात्रा आहे। संवाद यात्रा हे 7 दिवस चालणारी आहे। 6 मुक्काम 7व्या दिवशी सांगता जतमध्ये होणार आहे। एकूण 150 किलोमीटरचंही पायी अंतर आहे, पहिला टप्पा आहे। त्याच्यासाठी सर्व शेतकरी व सर्व नागरिकांनी या संवाद यात्रेमध्ये सहभागी होऊन तमनगौडा रवी पाटलांच्या नेतृत्वाखाली जे आपल्या भागातील जे अडीअडचणी आहेत त्या उघडपणे सांगून सर्व नेते मंडळी येणार आहेत। संवाद यात्रेमध्ये मीडिया रिपोर्टर असणार आहेत। त्याच्यामार्फत आपण शासनाला जे आमच्या अडीअडचणी आहेत हे कळण्यासाठी सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावे आणि ही संवाद यात्रा यशस्वी करावी आणि भावी पुढच्या कामाच्या दृष्टीने तमनगौडा रवी पाटलांच्या पाठीशी उभे राहावे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ही संवाद यात्रा आहे।